अनेक लोक म्हणतात, लिहिलेलं काही नाहीये, फक्त तोंडी ठरलं होतं. पण हे काय मध्ये मान्य आहे? हा प्रश्न पडतो. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार एग्रीमेंट म्हणजेच तोंडी करार कायदेशीर असू शकतो जर ऑफर, एक्सेप्टन्स, कन्सिडरेशन, कन्सर्न आणि लॉफुल ऑब्जेक्ट हे सगळे प्रेझेंट असेल तरच तो करार एक्सेप्ट केला जातो. मात्र काही करार हे रिटर्न असलेले चांगले असतात, जसे की तुम्ही एखाद्याला उसने पैसे देतात, लीजवर देत आहेत, अशा गोष्टी तुम्ही वर्बल ॲग्रीमेंटमध्ये नसाव्यात, तर त्या रिटर्न ॲग्रीमेंटमध्येच असावं. कारण पुढे जाऊन तुम्हाला कोर्टामध्ये प्रूव्ह करणं कठीण होऊन जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय एखाद्याला तोंडी डील झाली आहे, पैसे दिले गेलेत आणि तो पैसे रिटर्न द्यायला नकार देतो आहे. तर ही गोष्ट तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करताना तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिलेत आहे त्याची एंट्री किंवा एखादा साक्षीदार, तुम्ही पैसे देताना विटनेस कोणी होतं का, त्याच्यासोबतचे तुमचे झालेले मेसेज, तुम्ही त्याला त्याला पैसे मागण्यासाठी केलेले कॉल, रेकॉर्ड्स हे सर्व तुमच्याकडे असेल तेव्हाच तुम्ही ते व्हर्बल ॲग्रीमेंट कोर्टामध्ये सिद्ध करू शकता.